की सद्यस्थितीत आपल्याकडे घाबरून जाण्याची तर नक्कीच गरज नाही आहे, कारण हा व्हायरस आपल्याकडे 2001 पासून आहे आणि सिव्हिरिटी फार दिसली नाही तरी सिव्हिरिटी आहे, पण ती मेनली अगदी लहान मुलं किंवा एल्डरली ज्यांना सिव्हिअर कोमॉर्बिडिटी आहे, इम्युनोसप्रेस असलेले पेशंट्समध्ये ती सिव्हिरिटी जास्ती जाणून येते. अदरवाईज जसं कोविड किंवा फ्लूचे केसेस असतात तसेच ह्याचं प्रेझेंटेशन आहे आणि आपण फक्त अवेअर राहा किंवा सतर्क राहा. जसं आपण कोविड स्पेसिफिक बिहेवियर फॉलो करत होतो, म्हणजे जेव्हा एल्डरली किंवा लहान मुलांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क घालणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करतायत तेव्हा सगळ्यांनीच मास्क घालून जाणं गरजेचं आहे. जर साधा सर्दी खोकला जरी झाला तरी तात्काळ डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करून त्याची इनिशियल स्टेजमध्येच ट्रीटमेंट करून किंवा निदान करून घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण बाहेरून घरी जातोय तेव्हा आपण साबणाने हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे. आणि जे हॉस्पिटलमध्ये आहेत हेल्थकेअर वर्कर असो किंवा जर रुग्ण आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेले आहात किंवा नातेवाईकांनी सॅनिटायझेशन किंवा हँडवॉश करणं गरजेचं आहे. आणि जरी आपण गर्दीच्या ठिकाणी नसेल आणि आपल्याला जर तसे अपर रेस्पिरेटरी ट्रॅकचे लक्षणं दिसत असतील तर आपण आपल्या घरच्यांसाठी म्हणून घरी मास्क लावणं पण गरजेचं आहे किंवा खोकलताना शिंकताना रुमाल किंवा बाईचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. आता कुठलीही सिव्हिअर केसेस आपल्याला आहेत असं नाही आहे, पण सतर्क राहणं मात्र गरजेचं आहे आणि लवकर निदान आणि उपचार करून घेणं गरजेचं आहे. आणि प्रिव्हेन्शन म्हणून जेव्हा आपण हॉस्पिटल किंवा गर्दीच्या ठिकाणी जातो तेव्हा मास्क वापरा, त्याच्याशिवाय फार घाबरण्याची काही गरज नाहीये. आणि शासन यासाठी तयार आहे. त्याच्यासाठी लागणारी जी काही सिम्प्टोमॅटिक औषधं आहेत ती आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याचा आपल्याकडे तुटवडा नाही आहे. आणि जर गरज पडली तर आपण आयसोलेशनसाठी पण फेरी किंवा पब्लिक हेल्थ आणि हे टर्शियर केअर सेंटर म्हणून क्रिटिकल पेशंटसाठी आपण त्यासाठी जागा नक्कीच करू. जसे जसे वरिष्ठांचे गाईडलाईन्स येतील त्याप्रमाणे आपण नक्की फॉलो करू. तशी गरज लागली तर आपली यंत्रणा त्यासाठी सिद्ध आहे. सो घाबरून जाऊ नका, फक्त काळजी घ्या.